या संदर्भात आता आसिम सोनत यांनी प्रतिक्रिया दिली आहे की हिशोबांचे नको ठेवलं जाईल आणि शिवसेना पक्ष हा टाकला. हे बघा, शेवटी कोर्टाचा निकाल हे आसिम सरोदे ठरवू शकत नाही, वकील म्हणून ते मांडू शकतात. शेवटी आता निकाल हे कोर्ट देईल. आसिम सरोदे हे सन्माननीय वकील आहेत, वकिलांनी वकील सारखंच बोलावं. त्यांनी तिकडची फी घेतली असेल एका दिवस, काय सांगता येतं. यावर संजय राऊत म्हटले भाऊ की निवडणूक आयोगाने 5,000 कोटींना पक्ष शिंदेना घेतला असं म्हटलेलं आहे. नोटा मोजायला तेच होते ना. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बनावट ऑर्डरचा एक मोठा गैरप्रकार समोर आलेला. जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारण की कुंभमेळ्याला सुद्धा असे चोर घुसले असतील तर हे धर्माला बदनाम करण्याचं काम करतायत, हिंदू धर्माला बदनाम करण्याचं काम करतायत. कुंभमेळा हा आनंद पर्वचा उत्सव असतो. इथं पाप धुण्याकरता लोक येत आहे, हे पाप करतायत. या पाप्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. गिरीश भाऊंनी स्वतः कबूल केलंय की माझा भाऊ जरी असला तरी त्याला जेलमध्ये टाका. माझं म्हणणं बी तेच आहे, जेलमध्ये टाका, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण की धर्माच्या कार्यामध्ये असे चोर जन्माला यायला का नको. तो दोघांना पालकमंत्री पदाध्यापक वेटिंगवर आहे, मात्र 15 ऑगस्टला त्यांच्या जात्रेत ध्वजारोहण होणार आहे. त्यांना केलं पाहिजे, बोलीप्रमाणे केलं पाहिजे अशी माझी स्वतःची इच्छा आहे आणि सगळ्यांचीच इच्छा आहे. कारण आमच्या समोर हे ठरलेलं आहे की त्यांना करणार. किती दिवस लावणार तुम्ही? झेंडावंदन करता पुरतं करतात आणि नंतर पुन्हा करत नाही. नाशिक मला माहित नाही. नाही हो, बिलकुल वाद नाही झाला. निधी मागणे म्हणजे वाद करणे नाहीये. मी राज्याचा वकील आहे, मी देशाच्या वकिलाकडे मागणी केली की आम्हाला पैसा द्या. याच्यात काय वाद आहे? पैसा मागणं काही वाद थोडी आहे. 11,000 कोटी. हे बघा, मी विनोदात बोलतो, तुम्ही असं मजाक करताय यार. चलो भाई, असं करू नये. मागण्या त्यांच्या ज्या आहेत त्या जवळपास सरकार सोडवण्याचा प्रयत्न करताय. याच्याने समाजांमध्ये तेढ होते, राज्य सरकार म्हणे त्याच्यामध्ये तेढ होते. मला तरी असं वाटतं कोणत्याही गोष्टी सामंजस्याने झाल्या पाहिजे असं मला वाटतं. विजय चौधरी ऑडिओ क्लिप प्रकरणात उदय सामंतांचं नाव आलेलं आहे. त्यांनी म्हटलंय उदय सामंत खूप मोठे डाकू आहेत, सगळं खातं खाऊन गेलं. अजून किती क्लिप आहे त्याच माहित नाही, कुठपर्यंत जातील मला माहित नाही. उदय सामंत बाकी आहे, बाकी बडी झाकी आहे, बाकी दुसरी आहे.